नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचं समाजशास्त्र विषयाचं मूल्यमापन. आपला समाजशास्त्र विषयाचा जो पेपर आहे तो म्हणजे मूल्यमापन हे 100 गुणांसाठी असणारे. त्यामध्ये इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल हे विषय येतील. इतिहास राज्यशास्त्र विषयाचा तुमचा 40 गुणांचा लेखी पेपर होईल, तर 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. तसंच भूगोल विषयाचा देखील 40 गुणांचा तुमचा लेखी पेपर होईल आणि 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. आज आपण बघणार आहोत प्रामुख्याने इतिहास राज्यशास्त्र या विषयाचं लेखी मूल्यमापन. इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचं तुमचं लेखी मूल्यमापन हे 40 गुणांचं होणार, हे मी या अगोदरच सांगितलंय आणि त्यासाठी तुम्हाला वेळ असेल 2 तासांचा. आता आपण प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे त्याच्यावरती एकदा चर्चा करून घेऊ. तुम्हाला जी प्रश्नपत्रिका येणार आहे त्याच्यामध्ये तुमचा पहिला प्रश्न अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न तुमचा असणार आहे 3 गुणांसाठी आणि यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील. या 3 प्रश्नांमध्ये 4 पर्याय असतील, उत्तराचे 4 पर्याय असतील. या 4 पर्यायांपैकी योग्य जे उत्तर आहे ते निवडून तुम्हाला विधान पूर्ण करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, याच्यासाठी गुण असतील 3. प्रश्न पहिल्यामधला जो ब आकडा असणार आहे त्याच्यामध्ये पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. या अगोदर म्हणजे आत्ताचं जे वर्ष गेलं तेव्हापासून पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा हा प्रश्न येण्यास सुरुवात झाली आहे. या अगोदरच्या मूल्यमापनामध्ये तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची, ती दुरुस्त करायची, अशा प्रकारचं मूल्यमापन होतं. परंतु चालू वर्षापासून तुम्हाला फक्त चुकीची जोडी ओळखायची. हा प्रश्न सुद्धा असणार आहे 3 गुणांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या असतील. या 4 जोड्यांमध्ये एक जोडी जी आहे ती चुकीची असणार आहे. तर ती जी चुकीची जोडी आहे ती तुम्ही ओळखायची आहे. असे हे 3 प्रश्न सोडवले की तुम्हाला मिळणार आहे 3 गुण. त्यानंतर प्रश्न दुसरा अ, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आपण या अगोदरच 9वी मध्ये या प्रश्नावरती बरीचशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा चालू वर्षी पहिला जो आकडा होता तो आकृतीबंध पूर्ण करण्याचा होता. तर या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील. 3 प्रश्नापैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यासाठी गुण आहेत 4. आणि हे संकल्पना चित्र सोडवताना काय काळजी घ्यायची याच्यावरती आपण 9वीत असताना चर्चा केली होती. साधारणपणे तुम्ही हे प्रश्न सोडवताना तुम्ही ज्या आकृत्या काढणार आहात त्या पेनने काढायच्या आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये जी आकृती दिली असेल त्या आकृतीच्या मूळ स्वरूपामध्ये तुम्ही बदल करायचा नाहीये. त्याच्यामध्ये जे बाण वगैरे असतील त्यांच्या दिशा व्यवस्थित बघून तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे. 4 गुणांचा हा प्रश्न असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा ब आहे टिपा लिहा. या टिपा लिहाच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला 3 टिपा विचारलेल्या असतील. पैकी तुम्हाला 2 टिपा लिहायच्या आहेत आणि त्यासाठी गुण आहेत 4. प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. याच्यामध्ये तुम्हाला 4 विधानं विचारलेली असतील. 4 पैकी तुम्हाला 2 लिहायची आहेत आणि त्यासाठी गुण आहेत 4. प्रश्न चौथा दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची. 4 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एक उतारा छापून दिलेला असेल. तो उतारा आपल्या पुस्तकातलाच असेल आणि तो उतारा वाचल्यानंतर त्या उतार्याच्या खाली तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील. त्या प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न 1 गुणांसाठी असेल, दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी असेल, तर त्याच्यामधला जो तिसरा प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी असेल. म्हणजे पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे 1-1 गुणांचा, त्याचं उत्तर तुम्हाला सहजपणे पॅराग्राफ मध्ये सापडणार आहे. तर तिसरा जो प्रश्न आहे 2 गुणांचा, त्याच्यासाठी तुम्हाला तो उतारा समजून घेऊन मग त्याच्यावरती ते उत्तर तयार करून लिहायचं आहे. असा हा प्रश्न चौथा दिलेल्या उतार्याचे वाचन करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. हा 4 गुणांचा प्रश्न असेल. त्यानंतर पुढचा आहे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न असणार आहे 6 गुणांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न दिलेले असतील. या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला सोडवायचे आहेत 2 प्रश्न. त्यानंतर
प्रश्न जो 6वा आहे, या 6व्या प्रश्नापासून तुमचं राज्यशास्त्र जे आहे, मला वाटतं कदाचित माझ्याकडनं बोलताना राहिलं की तुमचं जे इतिहासाचं 40 मार्काचं लेखी मूल्यमापन होणार आहे, त्या 40चं पुन्हा आपण डिव्हायडेशन बघितलं तर ते 28-12 असं असणार आहे. म्हणजे 28 मार्काला तुम्हाला इतिहास विचारला जाणार, तर 12 मार्काला तुम्हाला विचारला जाणार राज्यशास्त्र. आणि प्रश्न 6व्या पासून तुमचं राज्यशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते सुरू होतील. मग प्रश्न 6वा जो आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला 2 विधानं दिलेली असतील. त्या 2 विधानं ती पूर्ण करण्यासाठी खाली तुम्हाला उत्तराचे पर्याय सुद्धा 4 असतील. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला विधान जे आहे ते पूर्ण करायचे आहे. अशी 2 विधानं पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्यासाठी मिळणार आहे 2 गुण. प्रश्न 7वा जो आहे तो, पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण सांगा. या प्रश्नामध्ये म्हणजे 4 गुणांचा हा प्रश्न आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 3 विधानं दिलेली असतील. त्या 3 विधानांपैकी तुम्ही 2 विधानं चूक की बरोबर ते पहिल्यांदा ओळखायचं आहे आणि त्यानंतर ते विधान चूक का आहे किंवा ते विधान बरोबर का आहे हे कारणासह स्पष्ट करायचं आहे. हा प्रश्न लिहिताना एक महत्वाची खबरदारी आपल्याला अशी घ्यायची की सगळ्यात पहिल्यांदा ते विधान चूक आहे की बरोबर आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि नंतर त्याचं कारण देता आलं पाहिजे. म्हणजे चूक की बरोबर तुम्ही ओळखलं त्याच्यासाठी तुम्हाला काही गुण असणार आहे आणि ते त्याचं तुम्ही योग्य कारण लिहिलं की त्याच्यासाठी तुम्हाला 1 गुण असणार आहे. परंतु जर समजा तुम्ही असं केलं की वरती विधान ओळखताना तुम्ही चुकीचं ओळखलं आणि खाली तुम्ही कारण लिहिताना बरोबर लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला या प्रश्नासाठी गुण मिळणार नाही. म्हणून चूक की बरोबर जे आहे ते पहिल्यांदा ओळखायचं आणि त्यानंतर तुम्ही त्याचं कारण लिहायचं आहे. पुढचा प्रश्न 8वा अ, पुढील संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 संकल्पना दिलेल्या असतील. दोघांपैकी तुम्ही कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची. त्याच्यासाठी तुम्हाला गुण असतील 2. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा तुमचा 8व्यातला ब प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्याने जसं आपण इतिहासामधला जो संकल्पना चित्र जे होते ते संकल्पना चित्र स्पष्ट करण्याचा जो प्रश्न होता त्याच धर्तीवरचा हा प्रश्न असणार आहे. इथे तुम्हाला 2 संकल्पना चित्र दिलेले असतील. 2 संकल्पना चित्रांपैकी तुम्हाला एक संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मिळतील 2 गुण. आणि पुढचा असणारे प्रश्न 9वा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा हा जो प्रश्न आहे हा 2 गुणांसाठी आहे. तुम्हाला या प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले असतील. पैकी तुम्हाला एक प्रश्न सोडवणं गरजेचं असेल. तुम्ही तो प्रश्न बरोबर सोडवला की त्यासाठी तुम्हाला गुण असणारे 2. असं हे मूल्यमापन बघितलं तुम्ही. लेखी परीक्षेचं मूल्यमापन हे साधारणपणे 40 गुणांचं होणार आहे. आणि या अगोदरच मी बोलली होती की तुम्हाला इतिहास विषयासाठी अंतर्गत मूल्यमापन सुद्धा असणार आहे. आता अंतर्गत मूल्यमापन जर बघितलं तर आपला पूर्ण विषय समाजशास्त्र हा याचं 20 गुणांचं अंतर्गत मूल्यमापन असणारे, पैकी इतिहासाला 10 गुण असणारे, भूगोलाचं जे मूल्यमापन आहे ते नंतर स्पष्ट करणार आहे. मग इतिहासामध्ये तुम्हाला 10 गुण हे गृहपाठाला असतील. तर 10 गुणांची जशी मी 9वीला घेतली होती त्याच पद्धतीने आपण तुमची 10वीला सुद्धा एक पहिल्या टर्मला आणि एक सेकंड टर्मला अशी बहुपर्यायी चाचणी घेणार आहोत. मग इतिहासामध्ये प्रामुख्याने आपण तुम्हाला मी 5 प्रश्न लिहिण्यासाठी देईल. त्याच्यामध्ये 4 प्रश्न जे आहेत ते इतिहासावर असतील आणि एक प्रश्न जो आहे तो राज्यशास्त्रावरती असेल. आता मूल्यमापनाचा आराखडा बघितला तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की पहिल्या टर्मला आपण इतिहासातील 1 ते 5 धड्यांवरती हे प्रश्न घेणार. राज्यशास्त्राचे 1 ते 3 धडे असतील आणि द्वितीय सत्रासाठी इतिहासाचे 6 ते 9 धडे असतील आणि राज्यशास्त्रासाठी 4था आणि 5वा धडा असेल. मग ह्या प्रश्नांचं स्वरूप कसं असणार इतिहास आणि राज्यशास्त्राच्या, त्याच्यामध्ये आपण सविस्तर उत्तरे द्या हा प्रश्न विचारू शकतो. टिपा लिहा, संकल्पना स्पष्ट करा, विधाने सहकार्य स्पष्ट करा किंवा आपल्या धड्यांवर आधारित जे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांवर आधारित सुद्धा प्रश्न आपण विचारू शकतो. आता घटकनिहाय गुण विभागणी जर म्हटली तर या घटकनिहाय गुण विभागणीमध्ये
प्रामुख्याने तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या धड्यावरती 6 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तिसरा जो धडा आहे त्याच्यावरती 3 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 4, 5, 6, 7 आणि 8वा जो धडा आहे त्याच्यावरती 16 गुणांचे आणि 9व्या धड्यावरती 3 गुणांचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि राज्यशास्त्राचा जर विचार केला तर राज्यशास्त्रामध्ये प्रामुख्याने पहिला धडा जो आहे तो 3 गुणांसाठी, दुसरा आणि तिसरा धडा जो आहे तो 5 गुणांसाठी, चौथा आणि 5वा जो धडा आहे तो 4 गुणांसाठी. नंतर ज्यावेळी आपण आपला अभ्यासक्रम पूर्ण करणार आहोत त्यावेळी धडा शिकवते वेळी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस कोणता धडा साधारणपणे किती गुणांसाठी विचारला जाईल, कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात याच्यावरती आपण सविस्तर चर्चा घेणार आहोत. आणि एक गोष्ट सांगायची राहिली, आपण अंतर्गत मूल्यमापनामध्ये जी बहुपर्यायी चाचणी घेणार आहोत या बहुपर्यायी चाचणीमध्ये मी तुम्हाला 10 मार्कासाठी 10 गाळलेल्या जागा देणार आणि ह्या 10 गाळलेल्या जागांमध्ये 8 गाळलेल्या जागा या इतिहासावर असतील तर 2 गाळलेल्या जागा ह्या राज्यशास्त्रावरती असतील. तर या पद्धतीने आपलं या चालू वर्षामधलं 10वीचं इतिहास विषयाचं मूल्यमापन असणार आहे.